कुडाळ तालुक्यातील घोटके गावाजवळील मुख्य मार्गावरील पूल एका बाजूने ढासळल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले। मठ कुडाळ पंदूर घोटके मार्गावरील हा पूल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून पावसाळ्यात मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। स्थानिकांच्या माहितीनुसार घोटके ग्रामपंचायतीने पुलाच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा पाठपुरावा केला। प्रत्यक्ष भेटीसह पत्रव्यवहार करूनही यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। सध्या पाऊस नसल्याने तातडीने दुरुस्ती केल्यास भविष्यातील मोठा अपघात टाळता येऊ शकतो अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। घोटके गाव सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथे दरवर्षी मुसळधार पाऊस पडतो। पुलावरून पाणी वाहत असल्याने परिसरातील या घरांमध्ये पाणी शिरते। पुलाच्या दुसऱ्या बाजूस सुमारे 500 ते 600 लोकांची वस्ती असून जोरदार पावसामुळे त्यांचा संपर्क तुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे। येत्या काही दिवसात दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे। मोठ्या प्रमाणात घाट पर्याय असल्यामुळे भयानक जोरात पाणी येते आणि ते मुलाबाळांची सगळ्यांची एवढी हालत होते की वर 600 लोक राहतात आमच्या आणि मुलाबाळांची ही सगळ्याची शासन म्हणजे इकडे जाण्या येणे डॉक्टरकडे म्हणा इकडे म्हणा सगळी घरपंचायत होते म्हणजे पाणीच भरपूर असते कमरेच्या वरती असते। तर शासनाला ग्रामपंचायती वारंवार पाठलाग करून संपूर्ण करून शासनाकडे लक्षच देत नाही रस्त्यावर। इथे जवळ 600 लोकांची वस्ती आहे वरती आणि डॉक्टर उपचार म्हणजे आजारी भरपूर लोक आहेत, काही त्याला पर्याय नाही रस्त्याशिवाय। तर तातडीची आमची मागणी आहे गव्हर्नमेंटकडे की ह्या रस्त्याचं काम लवकर होण्याची नम्र विनंती आहे। वारंवार आम्ही ग्रामपंचायत दखल घेऊन इकडे वरचे अधिकारी कोण काही लक्षच देत नाही सरकारी लोक। त्याच्यामध्ये भयानक परिस्थिती झालेली आहे रस्त्याच्या। तिथे कमीत कमी 600 लोक वर राहतात आणि आता शाळा सुरू झालेल्या आहेत, मुलांची जोरदार हालत होणार आहे बघा साहेब। एवढी आमची शासनाची नम्र विनंती आहे आणि लवकरात लवकर काम होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, पण वारंवार तक्रार देऊन पण इथे कॉन्टॅक्ट द्या मला इथे म्हणजे शासन लक्षच देत नाही। कळकळीची आमची विनंती आहे, हा रस्ता ह्या 8-10 दिवसात झाला पाहिजे एवढी आमची नम्र विनंती आहे। तुमचं नाव? माझं नाव सुधीर मुरलीधर नाईक। म्हणजे भरपूर त्रास होतो आम्हाला इथे की गाडी एखादा पेशंट जर गाडीमध्ये असेल तर त्याला पण आपण नेताना कसा न्यायचा इथे संपतोय काय तो जातोय असं आम्हाला वाटतं। गाडी पण इथून चालवताना भरपूर मुश्किल होते। पावसात काय परिस्थिती असते? पावसात तर पाणी वरून सरळ जात असते, ब्रिज पापडीवरून जात असते पाणी। तुमचं नाव? जगन्नाथ शिंदे। पंकज मळे, जनशक्ती कुडाळ।